जळगावच्या सुवर्णनगरीत आणि 11 आणि 15 असे सोन्याचे चांदीचे दरामध्ये घसरण झाले. सोन्याचे भाव एका दिवसातच 11,000 रुपयाने वाढलेले आहे आणि चांदीचे भावही 25,000 रुपयाने वाढलेले आहे. 1,75,000च्या वरती सोनं गेलेलं आहे आणि चांदीचे भावही 3 लाखाच्या वरती गेलेले आहे. युद्धजन्य परिस्थिती सर्वात मोठं कारण आहे. आतापर्यंत टॅरिफ रेट वॉर जो सुरू होता तो सुरूच होता आणि त्याच्यानंतर आता परत इराण आणि US आणि इस्रायल या देशांचं जे युद्ध जे छिडलेलं आहे त्याच्यामुळे सोन्यामध्ये सातत्याने इन्व्हेस्टमेंट वाढते. सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून हे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे आणि भविष्याचा आपण विचार केला तर डॉलर इंडेक्स जे आहे ते सातत्याने वीक होत आहे. त्याच्यामुळेही सोन्याच्या भावातून वाढण्याची शक्यता आहे. गोल्ड बाईंग जी आहे ती सातत्याने सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्रत्येक भावात चायना सोनं घेत आहे. 1.5 लाखामध्ये सोनं एक्युमुलेट केलं, 1.60 मध्ये एक्युमुलेट झालं. तर आणि गोल्ड बाईंगचे जे टार्गेट्स आहे ते खूप हाय आहे. त्याच्यामुळे भविष्याचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव लवकरच 1,80,000 पर्यंत येतील आणि 2026च्या एंड पर्यंत 2 लाखाच्या वरती जायची शक्यता आहे. चांदीचे भावही परत 4 लाखावर जायची शक्यता आहे.